तुमचा लॅपटॉप बिघडलाय का? आता टेन्शन घेऊ नका, कारण चैतन्य कॉम्प्युटर्स तुमचा लॅपटॉप रिपेअर करून देणार आहेत अगदी कमी वेळात. त्यासोबतच यांच्याकडे अनसीड लॅपटॉप मिळणार आहेत तुम्हाला सेकंड हँडच्या किमतीत. लेटेस्ट मॉडेलचे सेकंड हँड लॅपटॉप्स, ते पण एकदम बजेटमध्ये. इथे तुम्हाला लॅपटॉपच्या सगळ्या ऍक्सेसरीज मिळणार आहेत भन्नाट ऑफर सोबत. तर मग वाट कसली पाहताय? आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरला फोन करा आणि भेट द्या चैतन्य कॉम्प्युटर्सला. दैनिक जनता आवाज व कृषी भारत मीडिया आयोजित कोल्हार भगवतीपूर नवरात्र खरेदी महोत्सव व कृषी प्रदर्शनास मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात. मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक 11:30 वाजता प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांचे श्री क्षेत्र कोल्हार येथे आगमन होताच त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांचे एकत्रित अधिष्ठान असलेल्या एकमेव अशा श्री भगवती मंदिरामध्ये जाऊन श्री भगवती मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर लगेचच कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी लेझिम तसेच ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत केलं. यावेळी कोल्हार तसेच परिसरातील व्यापारी, शेतकरी, शाळा कॉलेजचे विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून श्री भगवती मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर आयोजकांकडून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन संजय शिंगवी यांनी प्रदर्शन संदर्भात सविस्तर माहिती देऊन प्रास्ताविक केलं. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील यांनी अतिशय प्रतिकूल हवामान असताना देखील अतिशय सुंदर अशा कोल्हार भगवतीपूर नवरात्र खरी महोत्सव कृषी प्रदर्शन भरवल्यानंतर दैनिक जनता आवाज आणि कृषी भारत मीडिया तसेच जनसेवा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वप्रथम अभिनंदन केले. तसेच यावेळी प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक अभ्यास सविस्तर भाषणात पुढील 10 वर्षांचा हवामान अंदाज सांगून हवामान अंदाज कसे ओळखावा याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली. तसेच आयोजकांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील, जनता आवाजचे संपादक अजित मोरे, व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन संजय शिंगवी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर खर्डे, प्रवरा सहकारी बँकेचे संचालक सुधीर आहेर, विलास खर्डे, रमेश निपे, डॉक्टर जयराम खंडेलवाल, पद्मश्री विखे कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर खर्डे, दैनिक जनता आवाजाचे कार्यकारी संपादक महेश रक्ताटे, श्री भगवती माता देवालय ट्रस्टचे विश्वस्त संभाजी देवकर, वसंतराव खर्डे, सुजित राऊत, देवालय ट्रस्ट सचिव संपत कापसे, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर कार्यकारिणी सदस्य ऋषिकेश खांदे, अमोल थेटे, नाना कळसकर, अमोल खर्डे, अजिंक्य भगत, संतोष थेटे, राजेंद्र गाडे, विकी डंक, दैनिक जनता आवाजचे पत्रकार गणेश सोमवंशी, विजय निबे उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन येवले यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रवरा बँकेचे संचालक सुधीर आहेर यांनी केले. आपल्या अजितजी मोरे पाटलांना सुचलं, ज्यांचं मार्गदर्शन मिळालं. एवढंच नाही की या ठिकाणी रस्त्यामध्ये जे अपघात घडत होते त्या ठिकाणी याला महाराष्ट्र लेवलला वाचा फोडण्याचं मोठं काम ज्यांनी केलं असे आदरणीय माननीय श्री ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे सर यांना या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कोलार भगवतीपूर नवरात्र खरेदी महोत्सव व कृषी प्रदर्शन 2025 आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा सोहळा आजपासून कोलार भगवतीपूर येथे सुरू होत आहे. त्याचं अधिकृत उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालेलं आहे. या उद्घाटन सोहळ्याला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेत, ज्यांच्या आवाजाकडे
ज्यांच्या यूट्यूबच्या क्लिपकडे, ज्यांच्या मेसेजकडे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश डोळे आणि कान लावून बसलेला असतो, असे तुमच्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, भारतातील सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ आदरणीय पंजाबराव डग सर हे या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाले. मी आपल्या कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं प्रथमतः त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर जयरामजी खंडेलवाल, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर भाऊ खर्डे, व्यापारी पत संस्थेचे चेअरमन संजयजी सिंघवी, प्रवरा कारखान्याचे संचालक आणि आमचे मित्र ज्ञानेश्वर पाटील खर्डे माजी संचालक, त्याचप्रमाणे रमेश पाटील निबे, विलासराव पाटील खर्डे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो आणि आमचे विद्यार्थी मित्र तसेच आमचे पत्रकार बंधू, आपल्या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी स्वागत करतो. संजय शेठ शिंगवी यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सखोल पूर्ण आपल्याला हा एक्सपो आपण इथं का घेतो या संदर्भात माहिती दिलेली आहे. मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं दैनिक जनता आवाजचे संपादक आणि आमचे परम मित्र परम स्नेही अजित मोरे यांचं सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून त्यांना धन्यवाद आणि त्यांचं कौतुक करतो की खूप मोठं धाडस त्यांनी केलं आणि हा खरेदी महोत्सव कोलार भगवतीपूरमध्ये आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले आणि खऱ्या अर्थाने आज त्याची सुरुवात पण झालेली आहे. त्याकरता आपल्या सर्वांना त्यांचे धन्यवाद मानावे तेवढे थोडे आहेत. मी आपल्या सर्वांना विनंती करीत की एकदा अजित मोरे यांच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आज या ठिकाणी डग साहेब आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. आपल्या सर्वांनाच गेल्या अनेक वर्षापासून कुतूहल होतं की एकदा तरी डग साहेबांना भेटायचं, त्यांचा आवाज आपण ऐकतो, मेसेज येतात. आमचे कोणतांब्याचे सहकारी चव्हाण साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे ऑडिओ मेसेज बऱ्याचदा आपल्याला ऐकायला मिळतात. आज प्रत्यक्षात आपल्याला पंजाबराव डग सर या ठिकाणी उपलब्ध झाले आणि आपल्याला त्यांच्याशी थेट चर्चा करता आली. खरेदी महोत्सव संजू शेट्टी सांगितल्याप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून आपली संकल्पना होती की कोलारमध्ये खरेदी महोत्सव सुरू करायचा नवरात्र महोत्सव काळामध्ये. कारण यापूर्वी कोलार भगवतीपूर नवरात्र महोत्सव भगवती देवी मंदिराच्या प्रांगणामध्ये होत होता आणि त्यामध्ये आपण विविध कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करायचो. शक्यतो धार्मिक कार्यक्रम आणि मनोरंजनाचे कार्यक्रम असायचे. त्याला जोड आपल्या गावातील व्यापाऱ्यांना संधी मिळावी, त्यांचं उत्पादने, त्यांच्याकडे असलेला माल लोकांपर्यंत जावा, त्यांच्या नवीन नवीन आलेल्या संकल्पना लोकांपर्यंत जाव्यात, हा हेतू होता. परंतु काही कारणास्तव गेल्या 2-3 वर्षामध्ये ते शक्य झालं नाही आणि यावेळेस अजित मोरे आणि त्यांची सगळी टीम यांनी मनावर घेतलं आणि हा कार्यक्रम, हा एक्सपो या ठिकाणी भरवण्याचं ठरवलं. त्यासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील, त्यांचे सर्व कार्यकर्ते, जनसेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी सुद्धा संमती दर्शवली आणि पाहिजे ती मदत देण्याचं या ठिकाणी अजित मोरे यांना कबूल केलं आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या कार्यकर्त्यांचा सहवास अजित मोरेंना लाभला. पण आता वेळ आपण चुकीची निवडली म्हणावं लागेल. कारण डग साहेबांनी अंदाज दिलेला होता की कोणत्या कुठल्या कालखंडामध्ये पाऊस राहणार आहे. हे सगळं माहीत असताना आपण हा एक्सपो इथं भरवला. आपल्याला जी अपेक्षा नव्हती की एवढा पाऊस आपल्याकडे या कालखंडामध्ये पडेल, सुदैवाने तो पडला. एका बाजूने आपल्यासाठी चांगलं पण झालं कारण आपल्या तालुक्यामध्ये पाऊस खूप कमी होता. शेवटी का होईना परतीचे पाऊस आपल्याकडे सुरू झाले. परंतु त्याचा दुष्परिणाम आपल्याला या एक्सपोमध्ये सुद्धा पाहायला मिळाला. जी संकल्पना होती डग साहेब की हा एक मंडप, याच्यामध्ये 40 स्टॉल आणि याच्या शेजारी याच साईजचा एक आणखी मंडप होता पाठीमागच्या बाजूला आणि त्या ठिकाणी कृषी प्रदर्शन आणि महिला बचत गटांचे स्टॉल. त्याचबरोबर पंजाब हरियाणा तिकडे जसं कालवडींच्या गायींच्या स्पर्धा असतात, त्याला रॅम्प वॉक ज्या गायी वगैरे करतात, ते आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अद्यापपर्यंत असे कार्यक्रम झालेले नाहीत. आमचा भाग दूध उत्पादनामध्ये खूप अग्रेसर आहे. नगर जिल्हा पहिल्यांदाच आपण या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा सुद्धा इथं समावेश केला होता. परंतु पावसामुळे गेल्या 7-8 दिवसामध्ये हे ग्राउंड तयार करणं, मंडप उभारणं हे मोठं जिकरीचं झालं होतं. परंतु अजित मोरे, त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सर्व मित्र सहकारी यांनी अहोरात्र प्रयत्न केले. शक्य होईल तेवढं
ग्राउंड चांगलं करण्याचं काम केलं आणि आज किमान आपल्याला इथपर्यंत येता आलं, बसता आलं. थोडेसे स्टॉलची संख्या आज आपल्याला कमी दिसते. 1-2 दिवस जर उघडीप मिळाली तर स्टॉल सुद्धा याच्यात निश्चित वाढतील. आणि त्यांचा उद्देश एकच होता की आमच्या सगळ्यांची जी चर्चा झाली होती की कोलार भगवतीपूरच्या बाजारपेठेला जी मरगळ आलेली आहे ती मरगळ कुठंतरी झटकली पाहिजे. ऑनलाईन खरेदीकडे लोकांचा कल जास्त आपल्याला पाहायला मिळतो. गावामध्ये व्यापार थोडासा मंदावलेला आपल्याला जाणवतो. तर त्याला कुठंतरी चालना मिळावी हा शुद्ध हेतू ठेवून या ठिकाणी हा एक्सपो आयोजित केला होता. तरी अपेक्षा इतका प्रतिसाद गावातील व्यापाऱ्यांनी दिला नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. भविष्यामध्ये मी विनंती करील, संजू शेट असतील, सुधीर शेट असतील, म्हणजे व्यापारी असोसिएशन आणि जनता आवाजचे सर्वच, की आपण हा पिरियड बदलून घेऊन नवरात्राऐवजी आपल्याकडे यात्रा जानेवारीमध्ये असते, त्या काळामध्ये पाऊस नसतो, थंडीचे वातावरण चांगलं असतं. जानेवारीमध्ये हा एक्सपो घ्यावा म्हणजे सगळ्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्याला आपल्याला सक्सेस या ठिकाणी मिळेल. अधिक मी बोलणार नाही, आपल्या सगळ्यांना डक साहेबांना ऐकायचं आहे. परंतु आज खऱ्या अर्थाने डक साहेबांकडे संपूर्ण महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र शेतकरी जो पाहतोय त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे डक साहेबांचं. आपल्याकडं हवामान खातं केंद्र सरकारचा असू द्या किंवा महाराष्ट्र शासनाचा असू द्या, आत्तापर्यंतचे अनुभव म्हणजे ते माझ्या सहितचे अनुभव आहे की आपल्या हवामान खात्याने अंदाज दिला आज पाऊस पडणार, तर शेतकऱ्यांची खात्री असायची की त्यांनी सांगितलं ना पाऊस होणार, आता होणार नाही, म्हणजे उलट लोक गृहीत धरायचे. अशी आपल्या हवामान खात्याची ख्याती होती आणि कुणीही त्या हवामान अंदाजावरती विश्वास ठेवत नव्हतं. कधीतरी तो अंदाज चुकून मुकून खरा ठरायचा. पण गेल्या 5-7 वर्षामध्ये जसे डक साहेब संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज द्यायला सुरुवात केली आणि एक दिलेला अंदाज जसा अचूकपणे खरा ठरत गेला, संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे आज आपलं शासन सुद्धा डक साहेबांवर 100% विसंबून आहे. त्यांची स्वतःच्या यंत्रणावरती एवढा विश्वास नाही, एवढा पंजाबराव डक साहेबांवरती विश्वास आहे. त्यांनी दिलेले अंदाज अतिशय अचूक ठरतात. आता आपण पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय भयावह परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी नद्यांना महापूर आलेले, ढगफुटी सदृश्य परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लाखो हेक्टर शेतजमिनीचं नुकसान, पिकांचं नुकसान झालेलं आहे. अनेक लोकांची जीवितहानी झाली, काही ठिकाणी पशुहानी मोठ्या प्रमाणात झाली. तरी पण डक साहेबांनी जे अंदाज 8-10 दिवस 15 दिवस अगोदर दिले त्यामुळे शेतकऱ्यांना थोडंसं सावध होता आलं. जे काही वाचवता येईल तेवढं वाचवणं शेतकऱ्यांना शक्य झालं. आता काल परवा तेव्हा जे पाऊस झाले मराठवाडा आणि विदर्भामध्ये, नगर जिल्ह्याच्या काही भागामध्ये, डक साहेबांनी जो अंदाज अगोदर दिला होता त्याची दखल शासनाने घेतली आणि ज्या ठिकाणी ढगफुटी किंवा महापूर यांची शक्यता आहे त्या ठिकाणी सरकारने सुद्धा त्यांच्या सांगण्यावरून तातडीने पावलं उचलली. त्यामुळं कमीत कमी जीवितहानी झाली किंवा जीवितहानी आपल्याला शासनाला वाचवता आली, लोकांना त्या टिकून त्या गावातून हटवता आलं. हे सगळं झालं, हे शक्य फक्त पंजाबराव डक साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे झालं, यांच्या अचूक अंदाजामुळे झालं. डक साहेब आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आमचे विद्यार्थी मित्र उपस्थित आहेत. त्याचं कारण असं की त्यांना कुतूहल आहे ह्या नवीन जनरेशनला. आमचं जनरेशन तर आता आमचं किंवा आमच्या नंतरच आम्ही सगळे ढोल ताशे वाजवण्यात मग्न आहे. पण हे जे आता यंग जनरेशन आहे, ही भारताची जी पुढची पिढी आहे, यांच्यासाठी आपल्यासारख्या लोकांचं मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं आहे. या मुलांना कुतूहल आहे की तुम्ही वर्ष 2-2 वर्ष किंबहुना तुम्ही 2030 पर्यंत सुद्धा हवामानाचा अंदाज लिहून ठेवलेला आहे. हे सगळं आपण कशातून करतात, आपलं प्रिडिक्शन कशावर असतं, आपल्याकडे काही यंत्रसामग्री त्याच्यावरून तुम्ही अभ्यास करता का, किंवा या मागच्या काही ज्या घटना घडून गेलेल्या आहेत 100 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी, काही पक्ष्यांचे संकेत असतील, प्राण्यांचे संकेत असतील, किंवा पूर्वी जे घडलेल्या या वातावरणामध्ये, या कालखंडामध्ये, आपल्या ग्रहांच्या नक्षत्रांच्या बदलामध्ये, याच्यावरून आपण हे प्रिडिक्शन देतात का, याचं कुतूहल विद्यार्थ्यांना पण आहे आणि आमच्यासारख्या ग्रामस्थांना पण आहे की आपण एवढा अचूक अंदाज देता कशावरून. मी अधिकचा वेळ आपला घेणार नाही. आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आता मी बघितलं, माझ्याकडे ते घरी पण आता आले होते, तर मिनिटाला त्यांना महाराष्ट्रभरातून फोन येतात आणि लोक त्यांच्याकडं पावसाचा अंदाज, हवामानाचा अंदाज विचारत असतात. अशा एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी आपल्या विनंतीला मान दिला आणि ते या ठिकाणी आलेत. त्यांचे मी आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार मानतो. कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं जनता आवाज आणि
कृषी भारत मीडिया यांना मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद देतो की त्यांनी हे धाडस करून या ठिकाणी या वातावरणामध्ये हा एक्सपो सुरू केला. त्याचबरोबर या ठिकाणी जनसेवा फाउंडेशनचे जे कृषी प्रदर्शनाचे स्टॉल्स आणि महिला बचत गटाचे स्टॉल्स या ठिकाणी पावसात सुद्धा त्यांनी हजेरी लावली आणि आपले उत्पादनं या ठिकाणी आपण स्टॉल्समध्ये ठेवले. त्याबद्दलही मी त्या जनसेवा फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. अधिकचा वेळ घेत नाही. आपल्या सगळ्यांना नवरात्र महोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 4-5 दिवस कार्यक्रम चालणार आहेत. खूप चांगली चांगली लोक या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. प्रामुख्याने त्यामध्ये संजय माने सर जे ऊस शेती तज्ज्ञ आहेत त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. बीज माता म्हणून ज्यांनी भारतामध्ये नावलौकिक कमावला अशा राहीबाई कोपरे त्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर मी ग्रामस्थांना आमच्या विद्यार्थी मित्रांना विनंती करेल की आपण सुद्धा त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं. या कार्यक्रमाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम त्यामध्ये तोलमोल के बोल असेल, खेळ पैठणीचा असेल, दांडिया स्पर्धा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. त्यासाठी सुद्धा आपण सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमाला हजेरी लावावी अशी विनंती करतो. आई भगवतीच्या प्रार्थना करतो की आमचा हा कार्यक्रम संपूपर्यंत साहेबांनी सांगितलं की 27 ते 30 परत पाऊस आहे आणि मुसळधार पाऊस 27-28 तारखेला आपल्याकडे त्यांनी सांगितलं, त्यांच्या भाषणात ते सांगतीलच. तर आई भगवतीला प्रार्थना करतो की आमचा हा एक्सपो सुरळीत पार पडू दे. कमीत कमी पाऊस आमच्याकडे कसा होईल त्यासाठी आई भगवतीचे आपल्याला आशीर्वाद मिळावेत. आमच्या शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान हो अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. डग साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करूयात सर, कृपया मंचावर यायचं आहे. आदरणीय सुरेंद्र भाऊ सांगतात की लग्न तिथी लग्न जरी ठरवायचं असेल तर सरांच्या अंदाजानुसारच ठरलं जात आहे. एकदा आवश्यकता आहे जोरदार टाळ्यांची. धन्यवाद. आज 23 सप्टेंबर या दिवशी दैनिक जनता आवाज व कृषी भारत मीडिया आयोजित या ठिकाणी कृषी प्रदर्शन या ठिकाणी शेतकऱ्यासाठी या गाववाल्यासाठी एवढा मोठा महोत्सव आयोजित केला आणि या महोत्सवासाठी मला इतक्या दुरून बोलिलं, माझा सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल त्यांना प्रथम धन्यवाद देतो. आणि आणखीन परत एकदा धन्यवाद देतो कारण की त्यांनी माझी तुमची भेट घालून दिली, त्याबद्दल परत एकदा धन्यवाद देतो. आणि विषयाकडे होतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर, तसेच या ठिकाणी माननीय श्री ॲडव्होकेट सुरेंद्रजी खर्डे पाटील व तसेच माननीय श्री भास्करराव खर्डे पाटील, माननीय श्री सयाजीराव खर्डे पाटील, माननीय सुधीर खर्डे पाटील, माननीय संजय शिंगवी व तसेच ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते दैनिक जनता आवाजचे संपादक आणि कृषी भारत मीडियाचे आयोजक ते संचालक, सगळ्यांना नमस्कार करून या ठिकाणी विषयाकडे होतो. आज या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं माझे प्रगतशील शेतकरी, तरुण शेतकरी, वयोवृद्ध, सोशल मीडिया वार्ताहर, पत्रकार बंधू, तसेच पंचकृषीतून आलेले सर्व स्टेजवर बसलेले प्रतिष्ठित व्यक्ती, सगळ्यांना नमस्कार करून विषयाकडे होतो. आणि सुरुवातीला एक अंदाज सांगतो कारण की हे तुमचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचा अंदाज आहे. पाऊस पाहिजे का तुम्हाला? मी म्हटलं तर लगेच सांगतो कधी येणार. तर सुरुवातीला अंदाज देतो की आज आहे 23 सप्टेंबर. आज एकदा पाऊस येणार आहे खडे साहेब, म्हणजे आज देखील पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या. पण उद्या 24 पासून 24, 25, 26च्या दरम्यान चांगलं सूर्यदर्शन होईल आणि इथं मात्र जागा हडकल म्हणून हे देखील तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर 27 तारखेपर्यंत देखील अशीच परिस्थिती राहील. मात्र 28-29ला मात्र तुमच्या ह्या कोलारलाच नाही तर अहिल्यानगर सहित संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 27, 28, 29, 30च्या दरम्यान राज्यातच मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण आणखीन 2-4 दिवस तुमचा कार्यक्रम चांगला राहणार आहे म्हणून हे देखील सांगू इच्छितो. तर मी
ज्यावेळेस तुमचे आयोजक कृषी भारतचे तुमचे जे सदस्य आहेत तेजस्वी असतात, त्यांनी मला फोन लावला होता, आमच्या इथे या दिवशी प्रदर्शन आहे. मी म्हटलं त्यावेळेस पाऊस आहे. त्याच्यानंतर आमचे सुरेश चव्हाण आहेत, तर आमचे मित्र 10 वर्षापासून, त्यांना देखील सांगितलं होतं की तुम्ही सांगा की त्यांना डोमची व्यवस्था करा, कारण की मोठा पाऊस येणार आहे म्हणून ती देखील त्यांना कल्पना दिली होती. आणि या ठिकाणी मनात आल्याच्या नंतर हे वाटत होतं एवढा मोठा कार्यक्रम आणि रात्री पाऊस पडला. पण काय निसर्गाला ते म्हणजे शेवटी कसं असतं, निसर्ग जे गोष्टी करायचं ते शेवटी करतो. असो, या परत एकदा अंदाज सांगतो. आज आहे 23 सप्टेंबर. आज देखील तुमच्या भागामध्ये अहिल्यानगरकडे खूप पाऊस पडणार आहे, हे अंदाज लक्षात घ्यायचा. 24, 25, 26, 27 या दरम्यान चांगलं सूर्यदर्शन होईल. थोडाफार एखादा 10 मिनिटाचा एक सटका येईल म्हणून त्याची एवढी काही गरज नाही. पण 28, 29, 30 दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे. पण त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो, 2 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत चांगला पाऊस उघडणार आहे, सूर्यदर्शन होणार आहे. म्हणून हे देखील द्राक्ष शेतकरी असेल तर त्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. मग त्याच्यानंतर परत पाऊस कधी येणार आहे तर ऑक्टोबरमध्ये 10, 11, 12, 13 ऑक्टोबरच्या 3 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 12-13 हजार गावाला पाऊस पडेल. म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. मग त्याच्यानंतर परत पाऊस कधी येणार तर दिवाळीमध्ये 24-25 तारखेला एकदा 2 दिवस थोडा पाऊस येणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर थंडी कधी येणार आहे तर ते देखील सांगतो. 2 नोव्हेंबरला मात्र तुम्ही सगळेजण स्वेटर घातलेले दिसतील. म्हणून हे देखील 2 नोव्हेंबरचा थंडीचा अंदाज लक्षात घ्या. त्याच्यानंतर परत सांगतो, आता हे झाला फक्त 1-1.5 महिन्याचा अंदाज. आता पुढच्या वर्षी पाऊस कसा पडणार. मी म्हटलं होतं हे आहे 2025, यावर्षी खूप पाऊस पडेल म्हटलं होतं. तर तुम्ही बघा, आणि सगळे तळे एका लग्नामध्ये सांगितलं होतं. एक लग्न होतं परभणीला, आणि त्या लग्नामध्ये नांदेडचे शेतकरी होते. ते म्हटले हे जायकवाडी धरण भरेल का, तर त्यांना म्हटलं जायकवाडीत नाही तर महाराष्ट्रातले सगळे धरणं भरतील आणि 2-2, 3-3 वेळेस पाणी सोडावं लागेल. म्हणून हे त्यांना अंदाज दिला होता. आणि आणखीन एक तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुमच्या निळवंडे बाजू वरतीच आहे का निळवंडे धरण आता वरतीच आहे बघा. आणखीन तुम्ही बघा 2 तारखेला बघा तुमच्या निळवंडे धरणाचं पाणी सुटलं, असं हे जनता आवाज मधूनच बातमी दिली जाईल. म्हणजे कधी कोणतं धरण भरणार हे मला अगोदरच माहिती असतं. तर ते एक करत असताना तुम्हाला सांगतो की हे सांगत असताना तुम्हाला सांगू इच्छितो, हे आहे 2025. यावर्षी खूप पाऊस पडणार आहे. आता 2026ला मात्र पाऊस कमी राहणार आहे, मात्र पिकं मात्र चांगली येणार आहे. म्हणून हे 2026चा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 27-28ला खूप पाऊस पडणार आहे. 2029ला परत पाऊस कमी पडणार आहे. 30-31ला जास्त पाऊस पडणार आहे. 2032ला पुन्हा कमी पडणार आहे. 33-34ला खूप पडणार आहे. 2035ला परत कमी पडणार आहे. 36-37ला जास्त पडणार आहे. 2038ला कमी पडणार आहे. 39-40ला जास्त पडणार आहे. 2041ला परत कमी पडणार आहे. 42-43ला जास्त पडणार आहे. 44ला परत कमी पडणार आहे. 100 पर्यंत सांगायचं का, पण तुमच्या लक्षातच नाही राहणार. म्हणजे इतका अभ्यास तुमच्यासाठी केलेला आहे. तुम्हाला यापुढे तुम्हाला सांगतो, यापुढे पाऊस कोणाला विचारत जाऊ नका. पाऊस 4 महिने, थंडी 4 महिने, उन्हाळा 4 महिने, हे झाले 3 ऋतू. दरवर्षी पाऊस कधी येतो, लहान मुलाला जर विचारलं ना कधी येतो, तो डायरेक्ट म्हणतो 7 जूनला पाऊस येतो. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, या ग्लोबल वॉर्मिंग मुळे काय झालं, निसर्ग 22 दिवस पुढे सरकला, थंडी 22 दिवस पुढे सरकली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला, पावसाळा 22 दिवस पुढे सरकला. मग आता यापुढे पाऊस कधी येतो दरवर्षी 7 जूनला. मग आपण आता 22 दिवस पुढे सरकायला काही हरकत नाही. मग पुढच्या वर्षी पाऊस कधी येणार, माझं म्हणणं यापुढे कधीच कोणाला विचारायचं नाही. एक सगळ्यात तुम्हाला सांगतो, आता पुढच्या वर्षीचा देखील पाऊस कधी येणार आहे आणि या ठिकाणचे शेतकरी कधी सोयाबीन पेरणार आहे हे देखील तुम्हाला सांगतो. तर यापुढे तुम्हाला सांगतो 22 दिवस पुढे सरकारला निसर्ग, मग त्या 7 मध्ये 22 मिसळा. आता दरवर्षी काय करा, तुमच्या घरी कॅलेंडर आहे बघा, त्या कॅलेंडर मध्ये काय करा, 27, 28, 29 जूनला असं गोल करून ठेवा. दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 27, 28 जूनला पाऊस पडेल आणि हे सगळे शेतकरी सोयाबीन पेरायलेले दिसतील. म्हणून हे दरवर्षीचा अंदाज लक्षात घ्या. म्हणजे आता काय करा, या वर्षीच नाही तर यापुढे कधी मला विचारायची गरज नाही. मग काय करायचं, तुम्ही कोणीही जर विचारलं जून मध्ये पाऊस कधी येणार, डायरेक्ट तुम्ही म्हणायचं जूनच्या शेवटच्या आठवड्यात आपली पेरणी होणार आहे. हा वर्षानुवर्षाचा अंदाज लक्षात घ्या. त्याच्यानंतर जर जूनच्या शेवटच्या आठवड्यात काही जणांच्या शेतामध्ये वापसा नसली आणि त्यांची पेरणी राहिली, मग जुलैमध्ये कधी पाऊस पडणार, परत हे कोणाला विचारू नका, कोणत्या तज्ञाला विचारू नका. काय करा, जुलैमध्ये पाऊस येण्याची तारीख काय करा,
वर्षानुवर्षीचे एक लक्षात घ्या, 10 जुलै ते 15 जुलै, 10, 11, 12, 13, 14, 15 हे 5 दिवस लक्षात घ्या. त्या 5 दिवसाला काय करा, गोल्ड करून ठेवा. दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस पडतो आणि जे राहिलेले सगळे शेतकरी असतात त्यांची पेरणी करून टाकतो. म्हणून ही एक निसर्गाला काळजी आहे. म्हणून ही एक तारीख लक्षात घ्या. त्या तारखेचे एक तुम्हाला विशेष सांगतो. दरवर्षी तुम्ही बघा, पंढरपूरची यात्रा कधी येते, कधी 8 जुलैला येते, कधी 9 जुलैला येते, कधी 10ला येते. मग आपले पूर्वज काय म्हणतात, पंढरपूरची यात्रा परतली की पाऊस येतो. मग ती तारीख कोणती, 10 जुलै ते 15 जुलैला दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस येतो. हे कायमच लक्षात घ्या, परत कोणाला विचारू नका. त्याच्यानंतर योगायोगाने सांगतो, आज सप्टेंबर महिना आहे. सप्टेंबर महिन्यातली काय करा, एक कायमची पाऊस येण्याची तारीख लक्षात घ्या. कोणती तारीख मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगत असतो, 16 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर. 16, 17, 18, 19, 20, 21 सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये दरवर्षी विजेच्या कडकडासह पाऊस येणार. म्हणून ही एक वहीमध्ये लिहून ठेवा. आणि तुम्ही बघितला पाऊस पडला का नाही, म्हणून ही एक तारीख काय करा, कायमची लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करा, डिसेंबर महिन्याची एक तारीख लक्षात घ्या. नेमकी डिसेंबर महिन्यामध्ये 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर, 2, 3, 4, 5, 6, 7 डिसेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये हिवाळ्यामध्ये विजेच्या कडकडासह पाऊस येणार. म्हणून ही एक तारीख लक्षात घ्या. आणि आणखीन एक तारीख सगळ्यात महत्वाची, ती म्हणजे कोणती, गारपीट कधी होते. ही एक तारीख तुम्हाला कोणता तज्ञ सांगणार नाही, ती एक वहीमध्ये लिहून ठेवा. दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 22 फेब्रुवारी ते 10 मार्च त्या 20 दिवसामध्ये गारपीट होणार. हे एक वहीमध्ये कायमचं लिहून घ्या. तुम्हाला एक सांगू इच्छितो, पण ही गारपीट कधी असते, कधी अहिल्यानगरकडे झाली तर कधी आमच्या परभणी जिल्ह्याकडे होईल, कधी साताऱ्याकडे होईल, कधी सांगलीकडे होईल. गारपीट काय करते, दरवर्षी भाग बदलत राहते. म्हणून हे अंदाज ही एक लक्षात घ्यायचा. ह्या झाल्या तुम्हाला पाऊस येण्याच्या तारखा. आता तुम्हाला सुरुवातीला माझा परिचय देतो. माझं नाव आहे, माझं नावच आहे बघा, पंजाब उत्तमराव डक. माझं नावच पंजाब आहे, आडनाव डक आहे. बरेच जण म्हणतात एक पंजाबचा डक आहे, महाराष्ट्राच्या लोकांना अंदाज देतो. मी काय पंजाबचा नाही, काय नाही. मी आपल्या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगावचा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी जिल्हा परिषद शाळेत अंशकालीन टीचर देखील होतो, वसई शाळेत देखील होतो. पण हे करत असताना काय झालं, महाराष्ट्रातले शेतकरी शेती करायलेत, बियाणं आणायलेत, खत पेरायलेत, ह्या सगळ्या काही गोष्टी तुमच्याजवळ आहेत. फक्त हा निसर्ग तुमच्या हातात नाही. मग या निसर्गाचा इतका अभ्यास आहे आणि या अभ्यासाचा कुठंतरी उपयोग व्हावा म्हणून रात्रंदिवस ज्या ज्या ठिकाणी शेतकरी जमते त्या ठिकाणी जायचं, शेतकऱ्याला असं खूप काही मार्गदर्शन करायचं. तुम्ही बघा 1995 ची परिस्थिती बघा. 1995ला निसर्ग इतका चांगला होता, आपल्या प्रतिवर नंदनवन होतं. 1995ला काय व्हायचं की मुंबईला पाऊस सुरू झाला की तुमच्या अहिल्यानगरला कधी यायचा, 3 दिवसाला. मग तुमच्या गावाकडले शेतकरी काय करायचे, या कोलारचे शेतकरी काय करायचे, लगेच धूळ पेरणीची तयारी करायची, पेरणी करायचे, सगळं जमून जायचं आणि तुम्हाला उतार देखील येत होते. म्हणजे कशामुळं, त्यावेळेस निसर्ग चांगला होता, आपल्या प्रतिनंदन होतं. पण त्याच्यानंतर काय झालं, 1996 ते 2001 जागतिकीकरण झालं, कारखानदारी वाढली, वाहनं वाढले, रस्ते वाढले, हायवे रोड सुरू झाले, कंपन्या वाढल्या. हे वाढल्याच्या नंतर कुठं सुरू झालं, हे सगळं पडीत जमिनीवर सुरू झालं. आणि त्या पडीत जमिनीवर जे मोठे मोठे झाडं होती हे झाडं तोडल्या गेली, जंगल तोड झाली. मग शेवटी काय झालं, निसर्गानं रुद्ररूप दाखवायला सुरुवात केली. निसर्ग रुसला हे कोणी लक्षात घेत नव्हतं. मग 2001ला तुम्ही काय करायचे, मुंबईला पाऊस सुरू झाला, लगेच तिकडे पेरणीची तयारी करायची. तुम्हाला माहिती आहे आता 3 दिवसात पाऊस येणार, पण हे वरुण राजा तुमच्यावर रुसला होता. मग पाऊस काय करायचा, तुमच्या अहिल्यानगरकडे येत नव्हता, गुजरातकडे निघून जायचा. मग त्यावेळेस 2001ला आपल्या महाराष्ट्रामध्ये अंदाज देणारे कोणी होतं का, कोणी नव्हतं. तज्ञ होते पण शेतकऱ्याला असं ठामपणे कोणी सांगत नव्हतं. तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे पावसाचा अंदाज कधी कळतो, आता तुम्हाला या ठिकाणी लहान विद्यार्थी आहेत म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्या एवढा असताना लहानपणी 8वीला शिकत असताना मला पाऊस कळत होता. म्हणजे कसा कळत होता तुम्हाला सांगतो. आमच्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा 10वी पर्यंत आहे बघा. आणि 10वी पर्यंत शाळा असल्यामुळे काय व्हायचं, पिंपळगाव, हिस्सी, गव्हाण या 3 गावचे विद्यार्थी शाळेमध्ये यायचे. आणि शाळेमध्ये आल्याच्या नंतर जिल्हा परिषदेचा टाइम काय असतो, 10 ते 4 असतो. मग कधी कधी काय होतं, पावसाळ्यामध्ये काय व्हायचं, 3:45 वाजता असा आभाळ खूप यायचं. मग मी सरला म्हणायचं, सर आता काय करा, हे जे बाहेरगावचे विद्यार्थी आहेत त्यांना लवकर सोडा,
सर म्हणायचे कशामुळं? मी म्हणायचं आता 10 मिनिटांना पाऊस येणार आहे आणि त्या पिंपळगावच्या नाल्याला पाणी येणार आहे. मग हे विद्यार्थी काय करतात, त्या नाल्यातून जातात. मग सर काय करायचे, अर्धा एक तास त्यांना लवकर सोडून जायचे. म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे हे अभ्यास ह्या 5-6 वर्षात नाही, लहानपणी 8वीला शिकत असताना पाऊस कळत होता, इतका अभ्यास आहे. असो, यापुढे तुम्हाला एक सांगतो, पाऊस कधीच कोणाला विचारत जाऊ नका. तुम्ही बघा, कोणतंही तंत्रज्ञान काय होतं, 5-10 वर्षे चालल्याच्या नंतर ते बंद पडतं. तुम्ही बघा, सुरुवातीला तंत्रज्ञानामध्ये काय आलं, रेडिओ आले होते बघा. रेडिओ 10-15 वर्षे चाललं, ते बंद पडलं. त्याच्यानंतर काय झालं, वायरलेस आलं. वायरलेस किती वर्ष चाललं, 10-15 वर्ष चाललं, ते बंद पडलं. त्याच्यानंतर काय आलं, एक तरंग फोन आला होता, ते देखील 2003-04ला ते बंद पडलं. त्याच्यानंतर काय झालं, आता हे इंटरनेटचे युग आलंय. हे इंटरनेटचे युग देखील काय होईल, आणखीन 8-10 वर्ष चालत आणि हे बंद पडलं. मग हे बंद पडल्याच्या नंतर तुम्हाला मेसेजद्वारे पाऊस कोण सांगा? तुम्हाला सांगतो, हे सगळं जरी बंद पडलं ना, हे निसर्गातलं एक झाडं, प्राणी, पक्षी हे तुम्हाला पाऊस सांगतात. यापुढे तुम्हाला एक सांगतो, पाऊस कधीच कोणाला विचारत नाही. एक सोपं गणित सांगतो, पूर्व दिशा येते ना, पूर्व दिशा, ही पूर्व दिशा आणि ही पश्चिम दिशा. एक सगळ्यात सोपं गणित, पाऊस कसा ओळखायचा आहे, सगळ्यात गोष्ट लक्षात घ्यायची. ही पूर्व दिशा, पश्चिम दिशा. पावसाळ्यामध्ये पश्चिम दिशेला दिवस मावळत असताना तांबडा आभाळ होतं बघा. आता यापुढे तुमच्याकडे मोबाईल येतं, तांबडा आभाळ झालं, लगेच त्याचा फोटो काढायचा आणि लगेच आपल्या मित्राला म्हणायचं आता 3 दिवसात पाऊस येणार आहे, म्हणून हे एक पावसाचं कारण लक्षात येतं. तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही काय करा, 26 आणि 27 तारखेला तुमच्या इकडं इतकं तांबडा आभाळ होईल, लगेच तुम्ही काय करायचं, फोटो काढून ठेवा. बघा 28, 29, 30 तारखेला तुमच्या आईला नगरकडे मुसळधार पाऊस पडतोय का नाही, हे कारण तुम्हाला लगेच बघायला भेटेल. म्हणजे तांबडा आभाळ पावसाळ्यात झालं की 3 दिवसाला पाऊस येणार, म्हणून हे पाऊस येतं कारण लक्षात घ्यायचं. परत एक सांगतो, आपल्या घरी असे लाईट असतात, आपल्या घरच्या लाईटवर, ट्यूबवर पावसाळ्यामध्ये किडे आले, पाकोळे आल्या, आपण म्हणायचं 3 दिवसाला पाऊस येणार आहे, म्हणून हे एक पाऊस येतं कारण लक्षात येतं. तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही काय करा, 26 आणि 27 तारखेला तुमच्या घरचा जे बाहेरचा लाईट आहे त्याच्यावर काय होईल, किडे येतील, पाकोळे येतील, आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे, म्हणून हे एक पाऊस येतं कारण लक्षात येतं. आणखीन एक सोपं गणित सांगतो, काय करायचं, पावसाळ्यामध्ये काय होतं, असं उभं वारं सुटतं बघा. आणि उभं वारं सुटल्याच्या नंतर जूनच्या महिन्यामध्ये तुम्हाला कोणी पाऊस सांगत नाही. माझं म्हणणं एक आहे, यापुढे पाऊस कोणाला विचारायचं नाही. एक सगळ्यात सोपं गणित सांगतो, असं जूनच्या महिन्यात उभं वारं सुटलं, उभं वारं सुटल्याच्या नंतर कोणते तज्ज्ञ, कोणत्या वेधशाळा तुम्हाला पाऊस सांगत नाही. मग अशा वेळेस पाऊस कोणाला विचारायचा, तर तुम्हाला सांगतो, हे जे झाड आहेत ना, त्या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात. या चिमण्या काय करतात, ज्या ज्या ठिकाणी माती आहे त्या मातीमध्ये आंघोळ करतात. चिमण्यानं जर मातीनं आंघोळ केलेली पाहिली, तुम्ही म्हणायचं तुमचं निळवंडे धरण यावर्षी भरणार आहे, म्हणून सगळ्यात अंदाज हे लक्षात येतात. त्याच्यानंतर परत सांगतो, पाऊस येईल कसं ओळखायचा. काय करायचं, निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, निसर्गातले प्राणी, पक्षी देखील पाऊस सांगतात. तुम्हाला एक सांगू इच्छितो, रामफळाचं झाड कोणाकडे आहे का? रामफळाचं तुम्ही बघा, रामफळाचं झाड सुद्धा पाऊस सांगतात. रामफळाचं झाड कुठं पाऊस सांगतंय का? तुम्ही बघा, यावर्षी तुमच्या रामफळाच्या झाडाला रामफळच नव्हते लागले, बरोबर आहे ना? गेल्या वर्षी नव्हते लागले, बरोबर आहे. आज 2 वर्ष मात्र खूप लागले. रामफळाचं झाड 1 वर्षाचा हवामान अंदाज देतं. कसं देतात बघा, ज्या वर्षी तुमच्या रामफळाच्या झाडाला खूप रामफळ लागले, ते रामफळाच्या झाडामध्ये शेतकऱ्यांनो यावर्षी पाऊस कमी पडणार आहे, दुष्काळ पडणार आहे, असा अंदाज ते रामफळाचं झाड देतं. आणि तुमच्या रामफळाच्या झाडाला खूप रामफळ लागले की रामफळ लागले की त्या वर्षी पाऊस कमी होणार आहे, असा अंदाज तो देतो. त्याच्यानंतर परत सांगतो, पाऊस येईल कसं ओळखायचा. एक सगळ्यात सोपं गणित सांगतो, काय करायचं, आपल्या शेतामध्ये एक लिंबाचं झाड आहे बघा, लिंबाचं झाड सुद्धा पाऊस सांगतात. लिंबाचं झाड कुठं पाऊस सांगतंय का? पण सांगतात, उन्हाळ्यामध्ये तुमच्या लिंबाच्या झाडाला खूप लिंबूळ्या लागल्या, ते लिंबाच्या झाडामध्ये शेतकऱ्यांनो यावर्षी खूप पाऊस पडणार आहे, असा अंदाज ते लिंबाचं झाड देतं. वाटल्यास तुम्ही काय करा, आठवा, तुम्ही जर निरीक्षण निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही लिंबाकडे लक्ष द्या. यावर्षी लिंबाच्या झाडाला 2 वेळेस लिंबूळ्या लागल्या. तुम्ही बघा, ज्याने बघितलं असेल त्याने पाहिले असतात. 2 वेळेस कधी लागल्या, एकदा पाऊस कधी जास्त झाला, मे मध्ये झाला, आणि जे आता व्हायला ते सप्टेंबर मध्ये. मग हे तुम्हाला अंदाज कोणी दिला? लिंबाच्या झाडानं. परत सांगतो, एक असं झाड आहे ते तुम्हाला 1 वर्षाचा हवामान अंदाज देतं. झाड कुठे 1 वर्षाचा पाऊस सांगताय का? पण सांगताय. त्या झाडाचं नाव सांगतो,
तुमच्या शेतामध्ये त्या झाडाचं नाव आहे गावरान आंबा. आपल्या शेतकऱ्याला 1 वर्षाचा पाऊस सांगतो. कसा सांगतो तुम्ही लक्ष द्या. ज्या वर्षी तुमचा गावरान आंबा पिकला आणि त्या गावरान आंब्याचा कैऱ्याचा रस जर तुम्ही खूप खाल्ला की समजायचं त्या वर्षी दुष्काळ पडतो. तुम्ही बघा 2018 पर्यंत या अहिल्यानगरच्या लोकांनी इतक्या गावरान आंब्याचा रस खाल्ला. 18 पर्यंत तुम्हाला दुष्काळाला सामना करावा लागला. पण 19 नंतर आठवा तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला फुलवाराच लागला नाही. फुलवारा नाही म्हणजे आंबे नाही लागले. आंबे नाही म्हणजे रस नाही खायला भेटला. म्हणून पाऊस जास्त पडला. मग तुम्हाला अंदाज कोणी दिला? त्या गावरान आंब्यानं. सगळ्यात सोपं, तुमचा गावरान आंबा टिकला पिकला की समजायचं दुष्काळ पडणार. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर एक असं झाड आहे ते तुम्हाला दुष्काळ पडणार म्हणून सांगतं. झाड कुठं दुष्काळ पडणार म्हणून सांगते का? पण सांगतंय. त्या झाडाचं नाव सांगतो बिबियाचं झाड. बिबियाच्या झाडाला खूप फुलं लागले. बिबियाचं झाड मध्ये शेतकऱ्यांनी यावर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते बिबियाचं झाड येतं. आणखीन एक तुम्हाला तारीख सांगतो. 11 जूनला दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं. 11 जून दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं. सूर्याला जर खरं दिसलं ना, निसर्ग म्हणतो शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला 11 जूनला दुपारी 12 वाजता कळतो. म्हणून हे एक लक्षात येतं. परत एक सांगतो. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर मी तुमच्या गावातल्या मंदिरामध्ये गेलो होतो. तुमच्या गावातल्या मंदिरामध्ये दीपावलीच्या अगोदर त्या ठिकाणी काय असतं, दीपावलीच्या अगोदर तुमच्या गावातले भजनकरी पहाटे 4 वाजता उठून काकड्याचं भजन म्हणतात. म्हणजे पहाटे 4 वाजता उठून असं लाऊडस्पीकर लावतात आणि तिथं काकड्याचे अभंग म्हणतात. तुमच्या गावच्या दीपावली अगोदरच्या काकड्याच्या लाऊडस्पीकरचा आवाज, अभंगाचा आवाज बाजूच्या लोकांना गेला पावसाळ्यात की त्यांनी म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे पाऊस येतं कारण लक्षात येतं. परत सांगतो पाऊस येईल कसं ओळखायचं. निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, निसर्गातले प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही शेतात गेल्याच्या नंतर तुम्ही सरड्या बघता. सरड्यानं जर डोक्यावर लाल कलर केला, सरड्या म्हणतो शेतकऱ्यांनो 10 दिवसानं मान्सून येणार आहे असा अंदाज तुम्हाला सरड्या देतो. त्याच्यानंतर घोरपडी देखील पाऊस सांगतात. घोरपडी कुठं पाऊस सांगतात का? पण तुम्ही लक्ष द्या. घोरपडी काय करतात, जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये बिळाच्या बाहेर तोंड काढून बसतात. घोरपडीनं बिळाच्या बाहेर तोंड काढून बसले कंप्लीट 10 दिवसाला मान्सून येतो म्हणून ते देखील लक्षात येतात. आणि योगायोगानं तुमच्या इकडं पाळीव प्राणी जास्त असल्यामुळे तुम्हाला सांगितलं, तुमच्याकडं तुम्ही जे धोऱ्यांना काय करता, शेतामध्ये बैल चारत असताना कधी कधी काय होतं, बैल चारत असताना बैल काय करतात, शेपूट पाठीमागे करतात आणि असं उधळतात, पळू लागतात. बैलानं शेपूट उधळायला लागले, आपण म्हणायचं 8 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस येतं कारण लक्षात येतं. परत सांगतो पाऊस येईल कसं ओळखायचं. एक सगळ्यात सोपं कारण सांगतो. या ठिकाणी डॉक्टर आहेत म्हणून सांगतो. ज्या माणसाला दम आहे आणि दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आभाळ आलं त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो. मग आपले घरचे काय करतात, त्या दम्याच्या पेशंटला डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टरना दम्याच्या पेशंटला तपासलं आणि त्यांना गोळ्या दिल्या आणि घरी जा म्हणलं की तुम्ही म्हणायचं पेंडवालचा पाऊस पडणार. डॉक्टरना दम्याच्या पेशंटला तपासलं आणि तिथं सलाईन लावून ठेवलं की तुमच्या वड्याला गुडघ्या इतकं पाणी येणार. आणि डॉक्टरनं दम्याच्या पेशंटला तपासलं आणि तिथंच 8 दिवस ऍडमिट करून ठेवलं की तुमच्या पुलावून पाणी जाणार. सगळ्यात मोठा हे अंदाज लक्षात येतं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आपला शेजारी दम्याच्या पेशंटला ऍडमिट केलं की आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून ही एक अंदाज लक्षात येतं. परत सांगतो पाऊस येईल कसं ओळखायचं. काय करायचं, निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहे, निसर्गातले प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात. तुमच्या गावात तुमच्या वडाच्या झाडावर, पिंपळाच्या झाडावर कावळ्यानं जर शेंड्याला घरटं केलं यावर्षी पाऊस कमी पडतो. कावळ्यानं 3 फुटानं घरटं केलं, खाली केलं, यावर्षी पाऊस जास्त होतो असा अंदाज तुम्हाला कावळा देतो. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसं ओळखायचा. काय करायचं, निसर्गामध्ये आणखीन तुम्हाला सांगतो, तुमच्या घरचा लाकडी दरवाजा खिडकी सुद्धा पाऊस सांगतात. लाकडी दरवाजा खिडकी कुठं पाऊस सांगतील का? पण तुम्ही बघा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या घरचे दरवाजे लागणे गेले, ते दरवाजे फुगले, ते दरवाजे म्हणतात शेतकऱ्यांनो 10 दिवसाचा सततधार पाऊस पडणार आहे असा अंदाज ते तुमचा दरवाजा देखील देतो. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसं ओळखायचा. काय करायचं, तुम्ही एखाद्या ठिकाणून दररोज तुम्ही डोंगर बघता, ते डोंगर तुम्हाला दररोज दूर दिसतात. पण पावसाळ्यात तुम्ही डोंगर बघितला आणि ते दररोज दूर दिसतात, पण 24 तासाचा पाऊस येणार असताना ते डोंगर असे जवळ आल्यासारखे दिसतात. डोंगर जवळ आल्यासारखे दिसू लागले, आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे पाऊस येतं कारण लक्षात येतं. हे झालं.
पाऊस येण्याचे कारण. आता विजेबद्दल सांगितलं, वीज आज रात्री जे पाऊस येणार आहे ना त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे. वीज म्हणजे ही वीज नाही, आकाशातील वीज. बरेच जण काय म्हणतात, पायाळू माणसं वीज पडते. माझी तुम्हाला विनंती आहे, पायाळू माणसावर कधीच वीज पडत नाही. पण आपले घरचे काय करतात, त्या पायाळू माणसाला तांब्याचं कडं हातात घालतात. माझी तुम्हाला विनंती आहे, तांब्याचं कडं तुम्ही हातात घालत जाऊ नका. तांब्याचं कडं तुम्ही हातात घातलं, बाहेर गेलात, बाहेर विजा कडकडायला लागल्या, बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडते. विजा कडकडत असताना हातामध्ये तांब्याचं कडं घालायचं नाही. आता या विजेबद्दल सविस्तर माहिती सांगतो. आता तुम्ही ज्या ज्या गावाला आहात आणि ह्या तुमच्या गावामध्ये, या कोलार गावामध्ये इतक्या विजा कडकडतात, इतक्या विजा कडकडतात, ह्या तुमच्या गावात पडत नाही आणि गावाच्या बाहेर 2 किलोमीटरनं विजा पडतात. मग तुमच्या गावातल्या विजा वाचवणारा कोण आहे? तुमच्या गावातल्या विजा वाचवणारा कोण आहे माहितीये का? तुमच्या गावातलं ते मंदिराचा कळस आहे. वाटल्यास वहीमध्ये लिहून ठेवा. जर भविष्यात जर वीज पडली ना, त्या तुमच्या गावातल्या मंदिराच्या कळसावर पडत, कळस तुटून जाईल, आपण बाजूच्या घरावर पडणार नाही. कशामुळं? ते जे कळस आहे ना ते कासा धातूच आहे. कासा धातू काय करतं, वीज ओढून घेतं, तिथं संपून टाकतं. तुम्ही बघा, भविष्यात पेपरला बातम्या येतील की या मंदिरावर वीज पडली, तिथला कळस तुटला, अशा भविष्यात घटना घडणार आहे. म्हणून हे तुम्हाला सांगू इच्छितो. आता या विजेबद्दल सविस्तर माहिती सांगतो. आकाशातील वीज ही एक नैसर्गिक आपत्ती. या पृथ्वीचा पृष्ठभाग ऋणभारित असतो, वातावरण धनभारित असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात. विजा नाही पडल्यानं पृथ्वी आणि वातावरणातील विद्युत समतोल 5च मिनिटात संपुष्टात येईल. म्हणून विजा पडणं चांगलं आहे, पण विजा पडणं वाईट आहे. विजा पडणं अगोदर चांगलं सांगतो. आता 10 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान ज्यांच्या शेतामध्ये विजेच्या कडकडासह पाऊस पडेल ना, त्यांच्या ऊसाला उतार येणार, त्यांच्या गव्हाला उतार येणार. कारण की त्या विजेच्या पावसामध्ये नायट्रेट ऑक्साईडचं प्रमाण असतं. म्हणून विजेचा पाऊस चांगला. विजेचा पाऊस वाईट कशामुळं? या विजा आपल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडतात, बैलावर पडतात, जनावरावर पडतात. म्हणून विजेचा पाऊस वाईट आहे. या विजा पडू नये म्हणून काय काळजी घेतात? माझी सगळ्यांना विनंती आहे, विजा कडकडत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका. तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता जे उद्याचा जे पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त असणार आहे. म्हणजे 27, 28, 29, 30च्या दरम्यान जे पाऊस असेल त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त असणार आहे. म्हणून काय करायचं, विजा कडकडायला लागल्या आपलं घर जवळ करायचं आणि स्वतःचा जीव वाचायचा. विजा कडकडत असताना झाडाखाली थांबायचं नाही. शक्यतो काय करायचं, आंब्याच्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका. कारण की झाडावर 16% विजा पडतात. मग झाडावर वीज कशामुळे पडते? कारण की झाडाची मुळी जमिनीपर्यंत पाण्यापर्यंत गेलेली असते आणि वीज काय करते, पाण्याला शोधते, आर्थिंगला शोधते. म्हणून विजा कडकडत असताना झाडाखाली थांबायचं नाही. विजा कडकडत असताना मोबाईल टावरला हात लावून उभा राहत जाऊ नका. मोबाईल टावरवर देखील वीज पडते. म्हणून हे एक लक्षात यायचं. विजा कडकडत असताना तुमच्या घराच्या उंच नारळाच्या झाडाखाली उभा राहू नका. नारळाच्या झाडावर देखील वीज पडते. म्हणून हे एक लक्षात यायचं. विजा कडकडत असताना तुमच्या घराच्या बाजूला किंवा तुमच्या शेतामध्ये लाईटचा ट्रान्सफॉर्म असला ना त्याच्या बाजूला उभं राहू नका. लाईटच्या ट्रान्सफॉर्मर देखील वीज पडते. म्हणून हे एक लक्षात यायचं. विजा कडकडत असताना एखादं 33 kV उपकेंद्र असलं त्याच्या बाजूला थांबत जाऊ नका. त्या उपकेंद्रावर देखील वीज पडते. म्हणून हे लक्षात यायचं. विजा कडकडत असताना तुमच्या घराच्या बाजूला पाण्याची टाकी असली, विजा कडकडायला लागल्या, पाण्याच्या टाकीखाली थांबू नका. पाण्याच्या टाकीवर देखील वीज पडते. मग पाण्याच्या टाकीवर कशामुळे पडते? कारण की तिथं पाणी असताना वीज काय करते, पाण्याला शोधते. म्हणून विजा कडकडत असताना पाण्याच्या टाकीखाली थांबायचं नाही. विजा कडकडत असताना उंच डोंगरावर जाऊन उभा राहू नका. डोंगरावर जास्त विजा चमकतात आणि पडतात देखील. विजा कडकडत असताना एखादा स्विमिंग टँक असला किंवा तळ असलं त्यामध्ये विजा कडकडत असताना पोहत जाऊ नका. पाण्यामध्ये दुरून कुठून पण वीज आकसली जाते. म्हणून हे लक्षात येतं. सगळ्यात सोपं, विजा कडकडायला लागल्या, आपला जो मित्र आहे, आपला जो कामगार आहे, त्यांना म्हणायचं सरळ घरी जा आणि स्वतःचा जीव वाचवा. आणि एवढं करून विजा कडकडायला लागल्या आणि आपण शेतात दूर आहे, मग स्वतःचा जीव कसा वाचवायचा, एक सोपं कारण सांगतो. विजा कडकडत असताना आपल्या पायामध्ये चप्पल किंवा बूट घातलेले ठेवायचे. आपले पाय जमिनीला चिटकले नाही पाहिजे, ही गोष्ट लक्षात यायची. मग विजा कडकडायला आणि आपण शेतामध्ये दूर आहे, मग स्वतःचा जीव कसा वाचायचा, एक सगळ्यात सोपं कारण सांगायचं.
सांगतो काय करायचं, शेतामध्ये एखादा खड्डा बघायचा, तिथं जर लाकूड असलं ना, लाकूड घ्यायचं, त्या खड्ड्यात टाकायचं, त्या लाकडावर पाय ठेवायचे, खाली बसायचं, दोन्ही हाताने कानात झाकून घ्यायचे, ही मान दोन्ही पायाच्या मधात घालायची. असं केल्याच्या नंतर तुमच्या अंगावर वीज पडणार नाही. सगळ्यात सोपं हे कारण लक्षात येतं. हे झालं विजेबद्दल. आता या ठिकाणी द्राक्ष शेतकरी आहेत म्हणून तुम्हाला सांगतो, गारपिटीबद्दल सांगतो. गारपिटीवर अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मला 15 वर्ष गेले. 15 वर्ष गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, इतका अभ्यास केला, नेमकी गारपीट कुठं होते, कशी होते हे तुम्हाला सांगतो. पण एक काय करा, एक तारीख लक्षात घ्या, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 22 फेब्रुवारी ते 10 मार्च गारपीट होणार, हे वहीमध्ये कायमचं लिहून घ्या. मग नेमकी गारपीट कुठं होते तुम्हाला एक सांगू इच्छितो. तुम्हाला कोणताच तज्ञ सांगणार नाही. तुम्हाला एक सांगू इच्छितो, जिथं जिथं काळीची जमीन असते ना, तिथं गारपीट होत नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी खडकाची जमीन आहे, डोंगराळ जमीन आहे, तिथं मात्र गारपीट होते. म्हणून हे एक लक्षात येतं. एक सांगू इच्छितो, या ठिकाणी एखादी नदी आहे की इथं, त्या नदीच्या बाजूला, आता यापुढे लक्षात घ्या, त्या नदीच्या बाजूला नाही, त्या नदीच्या बाजूनं तिकडून 1 किलोमीटर आणि इकडून 1 किलोमीटर त्या भविष्यामध्ये त्या पट्ट्यात गारपीट होणार किंवा तशी झालेली असतात. म्हणून हे कारण लक्षात येतं. जर भविष्यात जर झाली ना, त्या नदीच्या बाजूला तिकडून 1 किलोमीटर इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते, हे एक वहीमध्ये लिहून ठेवा. एखादा कॅनल असं, कॅनलच्या बाजूला इकडून 1 किलोमीटर इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते. म्हणून हे एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करायचं, एखादा तळ असलं, मोठं धरण असलं, धरणाच्या चारही बाजूनं 1 किलोमीटरच्या अंतरानं गारपीट होते. म्हणून हे एक लक्षात घ्या. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर गारा पडण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक तर हवा उंच जायला हवी आणि त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण असायला हवं. पण 2020च्या नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी गारपीट वाढली. तुम्ही काय करा, एखाद्या तज्ज्ञाला विचारा, कोणी सांगणार नाही. 2020च्या नंतर गारपीट वाढण्याचं कारण सांगतो. आतापर्यंत आपल्या बाजूला गुजरात आहे आणि गुजरातच्या बाजूला अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तानचं बाष्प आपल्याकडे कधीच येत नव्हतं. बाष्प म्हणजे सगळ्यात सोपं सांगतो, आभा. तिकडचा आभा आपल्याकडे हिवाळ्यामध्ये कधीच येत नव्हतं. पण काय व्हायलंय, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये काय व्हायलंय, आपल्या इकडं ऊन तापायलंय. ऊन तापल्याच्या नंतर या ठिकाणी हवेचे कमी दाब तयार होता. कमी दाब तयार झाले की वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येत असल्यामुळं आपल्या इकडे ते बाष्प खेचण्यात आलंय. म्हणून आपल्या इकडे गारपीट वाढली. गारपीट कमी करायची असं तर झाडं लावावं लागते. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. जोपर्यंत तुम्ही झाडं लावणार नाही तोपर्यंत हे काही तापमान होणार नाही. पण झाड, परत एक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो, झाडं नसले तरी पाऊस पडतो का? झाडं नसल्यावर देखील पाऊस पडतो. पण पाऊस असा पडतो जगातून पाणी वाटल्यासारखा. जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो. तुम्ही बघा, वाळवंटात देखील पाऊस पडतो, राजस्थानला पाऊस पडतो. पण पाऊस पडतो कसा पडतो? अतिमुसळधार पडतो. म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावावी लागतील. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. पण झाडं असले काय नसले काय, त्याच्यामुळे एक फायदा झाला. तुम्हाला एक सांगतो, तापमान वाढल्यामुळे एक चांगली गोष्ट झाली आणि एक वाईट झाली. तापमान वाढल्यामुळे काय झालं, एक तर महाराष्ट्रामधला इतका पाऊस वाढला, कमी वेळेत जास्त पाऊस कमी वेळेत जास्त पाऊस आलाय. आणि याला जर लिमिटमध्ये ठेवायचं असं, त्याला ब्रेक लावायचा असं, तर भविष्यात झाडं लावावं लागते. पृथ्वीचं तापमान कमी करावं लागेल. म्हणून मग हे तापमान कशामुळे वाढलं, त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण सांगतो. सिमेंटचे घर, सिमेंटचे रोड, जागतिकीकरण, कारखानदारी, वाहनं वाढले, वाहनामध्ये एसी वाढले, एसीमुळं गाड्या तापल्यामुळे टेम्परेचर वाढलं, तापमान वाढल्यामुळं पाऊस वाढला. म्हणून म्हणतो झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. हे झालं झाडाविषयी साहित्य. या ठिकाणी परत ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, दैनिक जनता आवाज व कृषी भारत मीडिया आयोजित, या दोघांनाही धन्यवाद देतो. आणि परत तुम्हाला एक अंदाज सांगू शकतो की आणखीन तुमचा कार्यक्रम, आता आज पाऊस पडेल पण 2-3 दिवस मात्र तुमच्या कार्यक्रमाला पाऊस येणार नाही. पण 28च्या नंतर मात्र तुमच्या इथं पाऊस येणार आहे. म्हणून हे अंदाज देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय पंजाबजी डगसर, गुकरी हे छोटंसं गाव आहे, धामणगाव, परभणी जिल्ह्यातील. आणि पारंपरिक पद्धतीने जे मापन करतात, निरीक्षण करून त्यांनी आज शास्त्राला सुद्धा झुकवलं. असं महान व्यक्तिमत्व ज्यांचं अतिशय सुंदर ज्ञान आपल्याला मिळालंय. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी
मी आदरणीय आहेर सर आपणास विनंती करतोय की आपण या ठिकाणी आम्हाला हा सुंदर भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. अपेक्षापेक्षा खूप जास्त प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांनी, शेतकरी बांधवांनी दिलेला आहे. हे अजितजी मोरे सर, सुरेंद्रजी खर्डे पाटील यांचं मार्गदर्शन आणि आदरणीय पंजाबरावजी डक यांच्या आगमनाने झालेलं आहे, यात कोणती शंका नाही. मी पुन्हा एकदा आहेर सरांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं. आभार प्रदर्शनापूर्वी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आज सायंकाळीही अतिशय सुंदर असा छावा या नाटिकेचं आयोजन कोलार भगवतीपूर नवरात्र खरेदी महोत्सव व कृषी प्रदर्शन तसेच या कार्यक्रमासाठी आपले सर्वांचे नेते माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हेही उपस्थित राहणार आहे हे आपण सर्वांना सांगू इच्छितो. आज या ठिकाणी आपण फक्त ज्यांचा आवाज ऐकत होतो असे हवामान तज्ञ, शेतकऱ्यांचे कैवारी, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय श्री पंजाबराव डक साहेब इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच आपल्या गावचं भूषण माननीय ॲडव्होकेट सुरेंद्रभाऊ खर्डे पाटील, माजी सरपंच कोलार बुद्रुक, हेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. आयोजकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसेच व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय सुधीरभाऊ खर्डे पाटील, माननीय श्री संजय शेठ सिंघवी साहेब, डॉक्टर खंडेलवाल, विलासभाऊ खर्डे पाटील, दीपक पाटील शिरसाट, रमेश मामा निबे असतील, ज्ञानेश्वर पाटील खर्डे असतील, या सर्वांचेही मी मनापासून आभार मानतो. व ज्यांच्यामुळे हा उपक्रम, हा कार्यक्रमाला रंगत आली असे समोर बसलेले सर्व प्रेक्षक, शेतकरी, विद्यार्थी मित्र, आपलेही मनापासून आभार, धन्यवाद. आत्ताचा कार्यक्रम संपलेला आहे असं जाहीर करतो, पण सायंकाळी आपण सर्वांनी उपस्थित राहावे. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.